बघा मुलांनो, आपण काय शिकलो? अल्फाबेट ट्रेसिंग बोर्डच्या साह्यानं इंग्रजी अक्षर गिरवायला शिकलो. त्याच्यानंतर मराठी स्वर आणि व्यंजन हे पण शिकलोय. तर त्याच पद्धतीनं आपल्याला 0 ते 9 अंक सुद्धा काय करायचे आहेत, कसे लिहायचे हे शिकायचे आहेत. आता बघा, पहिल्यांदा हे माझ्याकडे काही कार्ड आहेत अंकांची, आहेत का? तर याच्यावर आहे 0. कोणता अंक आहे? 0. इथं दिलंय बघा 0, आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 0. काय म्हणतात? 0. आता हा कसा लिहायचा ते आपण शिकणार आहे. बघा, पहिल्यांदा काय करणार आहे मी? डाव्या बाजूकडून बाणाच्या दिशेनं असा आकार काढून घेतला, ह्याला म्हणायचा 0 किंवा 0. मराठीमध्ये काय म्हणतात? 0. तर हे जे कार्ड आहे ते आपल्याला बोटांच्या साह्यानं ट्रेस करून लिहायचे. आता बघा, जसं मी 0 लिहिला तसंच तुम्हाला पुढचे काही अंक मी देणार आहे लिहायला. बघा, आता इशिता इथं 1 दिलाय का? कोणता अंक आहे हा? 1. 1 ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 1. काय म्हणतात? 1. आता हा कसा लिहायचा ते बघूया आपण. बघा, पहिल्यांदा तिरकी रेष, नंतर उभी रेष आणि आडवी रेष. आता मला तू दाखव बोटांनी ट्रेस करून. छान. इशितानं कोणता अंक काढला? 1. आणि मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? 1. आता बघा, आता हा अंक आहे 2. त्याला काय म्हणायचं? 2. बघा, आता देवराज, मला तू गिरवून दाखव 2 अंक. छान. अगदी व्यवस्थित त्यानं अंक आपल्याला गिरवून दाखवलेला आहे. हा कोणता अंक आहे? 2. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात 2. आता प्रथमेश, तू मला हा 3 अंक गिरवून दाखव. ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 3. आणि मराठीमध्ये काय म्हणतात? 3. गिरवून दाखव बरं. छान. प्रथमेशनं सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला 3 अंक गिरवून दाखवलेला आहे. आता हा अंक आहे 4. याला काय म्हणायचं मराठीमध्ये? 4. आता ज्ञानेश्वरी, तू गिरवून दाखव. छान. हा कोणता अंक आहे? 4. आणि ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात 4. आता बघा, आपल्याला हे सगळे कार्ड 1 ते 10 पर्यंतचे आपल्याला दिलेले आहेत. तर हे सगळे अंक आपण बोटांनी ट्रेस करून ह्या अंकांचा लेखन सराव करू शकतो. तर तुम्हाला हे आवडलं का? ट्रेसिंग करून तुम्हाला अंकांचा सराव करता येईल ना? घरी पण तुम्ही काय करायचंय, असेच अंक काढून मातीमध्ये किंवा रांगोळीमध्ये तुम्ही हे अंक काय करू शकता? गिरवून त्याचा सराव करू शकता. आवडलं का? ओके, छान.